सोलापूरच्या खाद्य संस्कृतीत मोलाची भर घातलेल्या सुधा उपाहारगृहाच्या नवीन शाखेच्या मोदी रेल्वे लाईन परिसरात रविवार दिनांक 12 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मातोश्री श्रीमती पार्वतीबाई शंकरराव किणगी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे। उद्घाटनानंतर सायंकाळी 6 ते 9 मित्र परिवारासाठी स्नेह मेळाव्याचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती गंगाधर विश्वनाथ किणगी यांनी पत्रकार परिषदेत दिली। सोलापूरमध्ये नाश्ता करावा तर सुधा इडलीमध्येच अशी ख्याती संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात मिळवलेल्या किणगी परिवाराचे प्रमुख शंकरराव चन्नवीरप्पा किणगी यांनी सन 1960 मध्ये कस्तुरबा मंडई परिसरात निर्मल भवनमध्ये चहा आणि शंकरपाळी मिळण्याचे कॅन्टीन सुरू केले। तर व्यवसायाचा विस्तार आणि ग्राहकांना चांगला व चवदार नाश्ता मिळावा म्हणून 1965 मध्ये मंगळवार पेठेतील एका वाड्यात 4 खुर्च्या टेबल मांडून सुधा इडलीगृह सुरू केले आणि पाहता पाहता सोलापूरकरांच्या सोबतच आजूबाजूच्या शहरातही सुधा इडलीगृहाच्या इडली सांबर चटणी आणि मस्का ब्रेडची चव ग्राहकांच्या पसंतीला पडली। इडली वडासोबत मनसोक्त चटणी आणि सांबर मिळण्याचे सुधा इडलीगृह हे सोलापूरमधील एकमेव ठिकाण ठरले आहे। नंतर कस्तुरबा मंडई परिसरात कॅन्टीन सुरू केलेल्या परिसरातच नाश्ता आणि नमकीनसाठी 1988 मध्ये सुधा रेस्टॉरंट सुरू केलं। शंकरराव किणगी यांच्यानंतर हा व्यवसाय त्यांच्या मुलांनी पुढे सुरू ठेवला आणि विश्वनाथ शंकरराव किणगी यांनी सन 2001 मध्ये अब्दुलपूरकर मंगल कार्यालयाच्या जवळ नव्याने सुधा उपाहारगृहाची शाखा सुरू केली। यामधून नाश्ता आणि जेवणासाठी महाराष्ट्रीयन थाळीही ग्राहकांना सुरू केली। चेहर वाढले, ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून जुळे सोलापूर परिसरात 2017 मध्ये सुधा उपाहारगृहाची आणखी एक शाखा सुरू करण्यात आली। बदलत्या काळानुसार ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्याचे मनात आणून शंकरराव किणगी आणि सिद्धेश्वर शंकरराव किणगी यांनी मंगळवार पेठेतील जुन्या सुधा इडलीगृहाचे सन 2000 मध्ये नूतनीकरण करून अद्यावत आणि वातानुकूलित असे सुधा इडलीगृह ग्राहकांच्या सेवेत आणले। तसेच अब्दुलपूरकर मंगल कार्यालय शेजारील सुधा उपाहारगृहात ग्राहकांना जागेची अडचण होऊ लागल्याने किणगी परिवाराने ग्राहकांच्या सोयीसाठी सुधा उपाहारगृह S7 रस्ता ते रेल्वे स्टेशन या रस्त्यावरील येतिराज हॉटेलच्या शेजारी नव्याने तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक वातानुकूलित इमारतीमध्ये आणले। या ठिकाणी प्रशस्त पार्किंगची सुविधा करण्यात आली। ग्राहकांसाठी आरो वॉटरची सुविधा देण्यात आली। तसेच सर्व खाद्यपदार्थ वॉटर शॉर्पनरच्या पाण्यापासून तयार करण्यात येणार आहेत। या नव्या आणि आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेले सुधा उपाहारगृह ग्राहकांच्या सेवेत दिनांक 15 मे पासून रुजू होणार आहे। सकाळी 7 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत नाश्ता तसेच दुपारी 12 ते 3:30 वाजेपर्यंत महाराष्ट्रीयन थाळीचा आस्वाद ग्राहकांना घेता येणार आहे। गेली 60 वर्षे किणगी परिवाराने सुधा उपाहारगृहाच्या माध्यमातून सुरू केलेल्या सर्वच हॉटेलमध्ये इडली चटणी आणि सांबरची एकच चव कायम ठेवून ग्राहकांची पसंती मिळवली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले। आपलं सुधा उपाहारगृह, सुधा इडलीगृह, सुधा परिवाराची जी शाखा आहे 7 रस्त्याची, ही शाखा परत आपल्याला चालू होणार आहे। आपल्या सोलापूरकरांच्या त्यांच्या आशीर्वादामुळे जे आपलं सगळं काही व्यवस्थित सगळं चालू आहे आणि आता परत 7 रस्त्याला आपण रिलोकेट झालेलो आहोत आणि त्या ठिकाणी मोदी एरिया म्हणजे 7 रस्त्यावरून आपण रेल्वे स्टेशनकडे जाताना खाली मोदी येतिराज हॉटेलच्या शेजारी हे आपला पत्ता आहे आणि सकाळी 7 ते दुपारी 3:30 पर्यंत असणार आहे आणि जेवणासोबत महाराष्ट्रीयन थाळी 12 ते 3:30 आणि सकाळी आपला जो नाश्ता आहे ते सकाळी 7 ते दुपारी 3:30 हे असं असणार आहे। आणि जे आपलं 7 रस्त्याचं जे मेनू आहे त्यात इडली वडा, शिरा उपीट, डोसा, ओनियन उत्तप्पा, टोमॅटो ऑमलेट आणि चहा कॉफी पण असणार आहे। आणि दुपारच्या जे जेवणामध्ये आहे 12 ते 3:30 त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन थाळी म्हणजे 2 सुक्या भाज्या, शेंगा आमटी, वरण, शेंगा चटणी, लोणचं, कोशिंबीर, पापड, दही भात हे सगळं असेल आणि ज्वारी भाकरी किंवा चपाती दोन्ही ऑप्शन आहेत। या पत्रकार परिषदेला बसवराज शंकरराव किणगी, सिद्धेश्वर शंकरराव किणगी, अशोक विश्वनाथ किणगी आदी उपस्थित होते।